माहोल बघून आम्ही पण तुमच्याबरोबर पहिल्यांदाच सिनेमा बघितला. आमचा प्रवास अजूनही संपलेला नाहीये सर म्हटलं तसं, पण आमचा प्रवास अजूनही आमचं प्रमोशन सुरू राहणार आहे आणि आम्ही तुम्हाला भेटायला येत राहणार आहोत थिएटरमध्ये. आता तुम्ही बोलायची गरज आहे, ज्याला आपल्या साध्या मराठीमध्ये माउथ पब्लिसिटी म्हणतात. आज ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात इथं आलेला तसाच संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळू देत, ही तुमच्याकडनंही शुभेच्छा असू देत आणि तुमचे आशीर्वाद असू. सर्वात आधी तर मला आनंद झाला की भारत माता नव्याने सुरू झालंय आणि भारत मातामध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपट दिसणार आहे. एकदा भारत माता सिनेमात आम्ही एकच घर दोघा जणांना विकलंय. तुम्ही एक तिकीट दोघा जणांना देऊ नका, दोन तिकीट वाटा. आणि मी फार नाही बोलणार, खूप ओव्हरवेल्म आहे मी सध्या. आणि मी एवढंच सांगेन की मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की थँक्यू समीर सर. सगळ्यांचं धन्यवाद, तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात. आज आमच्यासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण 1-1.5 वर्ष आम्ही या सिनेमावर मेहनत घेतो. आणि एक सिनेमा म्हटल्यानंतर खूप सारे चढउतार त्यात येत असतात. एक छोट्याशा आयडियापासून सुरू झालेली गोष्ट इव्हेंच्युअली या पडद्यापर्यंत येते, याचंच मला नेहमी अप्रूप वाटत राहतं. पण एक फिल्म घडत असताना खूप लोकांचा हातभार त्या फिल्मला लागतो. मी जरी निर्वायला तसं नाव म्हणून पुढे असलो तरी ही सगळी मंडळी माझ्या मागे जी उभी आहे, जी इथे दिसतही नसेल, त्या लोकांच्या हातभारामुळे हा सिनेमा जो काही तुम्ही बघितला तो झाला आहे. त्याच्यात काही उणं राहिलं असेल तर ते माझ्यामुळे असेल. हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही आमची इच्छा आहे. आज तुम्ही इथे आलात, सर्वांना सांगा जर तुम्हाला सिनेमा आवडला असेल तर. आणि जी काही ओळखीचे त्यांना फोन करून मी रोज त्रास देणार आहे, बघितला का म्हणून. आणि मला फोटो पाठवायचे तिकिटांचे, आणि किती ग्रुप्सवर स्टेटस ठेवले, किती लोकांनी रिव्ह्यू दिले. प्लीज आम्हाला सगळ्यांनी हेल्प करा, सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सिनेमा पोहोचवण्यासाठी मदत करा. थँक्यू सर्वांचे. मी आता विजय सरांकडे. आम्हाला असं वाटतं की आम्ही आजपर्यंत म्हणजे जेवढं काम केलंय ते आमचं काम पूर्ण झालेलं आहे. आता पूर्ण दौरा जो आहे ते तुमच्याकडे आहे. जेवढं पसरवता येईल, मराठी फिल्म आहे, आम्ही आमचा प्रयत्न केलाय चांगलं करायचं. जे आवडली असेल तर जेवढं पसरवता येईल तेवढं पुन्हा पसरवा प्लीज. थँक्यू. नजर काढायची इच्छा आहे फक्त फिल्मचं जे होईल, पण खरंच माझी टीम बेस्ट टीम आहे गॉडचं. खूपच मला तर बोलता नाही येत, खूपच बरं वाटतंय सगळं माहोल बघून आम्ही पण तुमच्याबरोबर पहिल्यांदाच सिनेमा बघितला. आमचा प्रवास अजूनही संपलेला नाहीये सर म्हटलं तसं, पण आमचा प्रवास अजूनही आमचं प्रमोशन सुरू राहणार आहे आणि आम्ही तुम्हाला भेटायला येत राहणार आहोत थिएटरमध्ये. काही नाही, जास्तीत जास्त लोकांना कळवा तुम्हाला आवडला असेल तर, कारण आपल्या मराठी सिनेमाला पोहोचवण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज असते. तर त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा हातभार लागला तर आपला मराठी सिनेमा अजून मोठा होऊ शकतो. तर तेवढं सपोर्ट करा प्लीज. थँक्यू. असं वाटतंय आम्हाला जे बोलायचं होतं ते पडद्यावर बोललोय आम्ही सगळेजण. आता तुम्ही बोलायची गरज आहे, ज्याला आपल्या साध्या मराठीमध्ये माउथ पब्लिसिटी म्हणतात. आता तुम्ही बाहेर बोलायची गरज आहे आणि आम्हाला खात्री आहे तुम्ही ते बोलालच उत्तम बाहेर या सिनेमाबद्दल. सिनेमाचं नाव आहे आज ज्या पद्धतीने ज्या प्रमाणात इथं आलेला तसाच संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिसाद मिळू देत, ही तुमच्याकडनंही शुभेच्छा असू देत आणि तुमचे आशीर्वाद असू देत. पिक्चर चांगला झालेला आहे. समीर, विजय सर आणि सगळी टीम, संजय सर, निर्मितीताई, ललिता आहे, सगळी लोक आहेत. अत्यंत कष्टानं काम केलेलं आहे आणि प्रामाणिकपणानं तुमच्या समोर हे काम ठेवलेलं आहे. बाळ होतं ते आता वाढत तुमच्या समोर आलेलं आहे. त्याला आभाळा एवढं उंच करा, हीच मनोमन प्रार्थना. थँक्यू. नमस्कार. सर्वात आधी तर मला आनंद झाला की भारत माता नव्याने सुरू झालंय आणि भारत मातामध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपट दिसणार आहे. एकदा भारत माता. आणि आज सिनेमा बघताना एकच गोष्ट जाणवत होती की सिनेमा बनवण्याच्या ज्या प्रोसेस असतात, की सिनेमा प्री प्रोडक्शनमध्ये असतो त्यावेळी त्या सिनेमाचा रायटर हिरो असतो. त्याच्यानंतर शूटिंग सुरू झालं की मग कॅमेरामॅनचा एक वेगळा ॲटिट्यूड असतो, हिरो हिरोईनचा वेगळा स्वॅग असतो.
आणि सगळ्या ॲक्ट्रेसचे वेगळे टँट्रम असतात, ते सगळे हिरो असतात. पण सिनेमा रिलीज झाल्यावर फक्त एकच हिरो असतो, तो आमच्या समोर असतो. आणि याच्यापुढे या सिनेमाचा हिरो फक्त तुम्ही आहात. सो तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम आमच्यावर राहू दे. कारण सगळ्यांनी असे फार कमी प्रीमियर होतात ज्याच्यात शेवटपर्यंत सगळी कास्ट पण थांबलेली असते, टेक्निशियन्स पण थांबलेले असतात, PR आणि मॅनेजर्स पण थांबलेले असतात आणि प्रेक्षकही थांबलेले असतात. सो विच शोज की हा सिनेमा ऍक्च्युली हा सगळ्यांचा आहे. आणि सिनेमाचं नाव आहे पुन्हा एकदा सुपर डुपर. थँक्यू. मला दिले. अरे सगळे बोलले आणि आता सिनेमा झाल्यानंतर खरं आपण बोलण्यात पण नाही, प्रेक्षकांनी बोलावं आणि ते उत्तमच बोलतील असं मला वाटतंय. आणि निर्माता, दिग्दर्शक आणि निर्मिती ते वगैरे बोलल्यानंतर काय, सिनेमा आवडला असेल तर सोशल मीडिया वेगवेगळ्या पद्धतीनं, सिनेमात आम्ही एकच घर 2 जणांना विकले. तुम्ही एक तिकीट 2 जणांना देऊ नका, 2 तिकीट वाटा. आणि म्हणजे असा तिकीट संपलेली आहेत आणि सीटवरून मारामारी झाली असं कळलं तर फार बरंच होईल. सिनेमा आवडला असेल तर जरूर सगळ्यांना सांगा. शेवटी एकमेकाला जे लोक सांगतात त्यांनाच सिनेमा जास्त चांगला चालतो. आणि मी आता तुमच्या शुभेच्छा आम्ही घेतल्यात. धन्यवाद. मी फार नाही बोलणार, खूप ओव्हरवेल्म आहे मी सध्या. आणि मी एवढंच सांगेन की मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की थँक्यू समीर सर, विजय सर, बोर्डे सर, की ही सुंदर फॅमिली तुम्ही मला दिलीत. आणि थँक्यू सो मच. ऍक्च्युली माझे आई वडील आले तिथे, भाऊ आणि बहिणी आहेत आणि इतका प्रेक्षक वर्ग इथे आहे आणि इतक्या चांगल्या लोकांसोबत काम केलेलं इतक्या मोठ्या पडद्यावर अशा ठिकाणी दिसतंय, याच्यापेक्षा अजून आनंद मला होऊच शकत नाही. आणि हेच बघितल्यानंतर तुम्हाला जे आता वाटलंय, जे काही तुम्हाला वाटलंय ते तुम्ही अजून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि अजून लोकांना सांगा आपल्या फिल्म बद्दल. आणि थँक्यू व्हेरी मच.